अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे। खार पोलीस स्थानकात त्याची चौकशी सुरू आहे आणि आता या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी खार पोलीस ठाण्याबाहेर आहेत। प्रणाली कापसे आणि वांद्रे कोर्टाबाहेरून आमचे प्रतिनिधी विजय देसाई देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी प्रणाली तुमच्याकडे येते। आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे। पोलिसांनी देखील त्याच्या संदर्भात काही माहिती दिलेली आहे। तो प्रथमदर्शनी बांगलादेशी असल्याचं कळतंय। आतापर्यंत आणखी काय काय अपडेट समोर येत आहेत? तुर्तास तरी जे अपडेट्स आहेत त्यानुसार ज्या पोलिसांनी सांगितलेले आहेत अधिकृत असल्यामुळे ते आपण मान्य करू शकतो की त्यांनी जे सांगितलेलं आहे की हा बांगलादेशी नागरिक आहे, त्याच्याकडे जे साहित्य सापडलेलं आहे त्या साहित्यांवरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचं जवळपास स्पष्ट होत आहे। शिवाय अशी माहिती मिळते की भारताचा तो नागरिक असल्याचा कुठलाही पुरावा त्याच्याकडे नाही आहे। त्याचबरोबर हा जो आरोपी आहे हा मुंबईच्या जवळपासच्या अनेक भागांमध्ये म्हणजे अगदी भायखळा, वरळी, दादर, विलेपार्ले या परिसरामध्ये वेगवेगळी छोटी छोटी कामं करत होता। असे कामं तो करायचा ज्या कामांमध्ये त्याला आधार कार्डची गरज पडणार नाही किंवा तो या देशाचा नागरिक आहे हे त्याला सांगावं लागणार नाही। म्हणजे हॉटेलमध्ये कपडे धुणं असो किंवा भांडी धुणं असो असली कामं तो करायचा, गवंड्याची थोडीफार तो कामं करायचा। तर त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर या आरोपींना तो भारतामध्ये राहत असताना वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना त्याला जिथे कुठेही त्याची आयडेंटिटी सांगावी लागणार नाही किंवा त्याच्या खोट्या आयडेंटिटी, कारण त्यांनी जवळपास 15 वेगवेगळी नावं त्यांनी आतापर्यंत बदलल्याची माहिती मिळते आणि त्यामुळं अगदी एक विजयदास नावाचं नावसुद्धा त्यांनी म्हणजे जे भारतीय वाटावं असं नावसुद्धा त्यांनी धारण केलेलं होतं। तर त्यामुळे कुठेही त्याच्या बोलण्यावर लोक अविश्वास दाखवणार नाही किंवा त्याला आयडेंटिटी प्रूफ मागणार नाही अशा ठिकाणी तो काम करायचा आणि पडेल ते काम करायचा। त्यामुळं हा जो आरोपी आहे हा आरोपी बांगलादेशी असल्याचं पोलिसांनी मान्य केलं आहे। सध्या त्याला या खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं आहे। जी माहिती मिळते त्यानुसार आज त्याला आज कारण सुट्टी असल्यामुळे सुट्टीच्या न्यायालयापुढे त्याला सादर केलं जाणार आहे आणि त्यामुळं तिथे सादर करण्यापूर्वी त्याला जवळच मेडिकल त्याचं करावं लागणार आहे। त्यासाठी वीरा देसाई हॉस्पिटल असेल किंवा भाभा हॉस्पिटल असेल या दोनपैकी कुठल्या तरी एका रुग्णालयामध्ये त्याला नेतील, तिथे त्याचं मेडिकल करतील आणि त्यानंतर त्याला कोर्टापुढे सादर केलं जाईल आणि त्यानंतर पुढची कारवाई म्हणजे त्याला किती दिवसासाठीची पोलीस कोठडी दिली जाते हे बघावं लागेल। तरी तुर्तास तरी म्हणावं लागेल, कारण जेव्हा पहिला संशयित पोलिसांनी पकडलेला होता तो पकडला जरी असला तरी पोलिसांनी अधिकृत अशी कुठलीही माहिती दिलेली नव्हती। आता मात्र पोलीस अधिकृतरित्या ही संपूर्ण माहिती देत आहेत आणि हाच तो आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि शिवाय ते आज त्याला कोर्टापुढे सुद्धा सादर करणार आहे। त्यामुळे एकूणच पोलिसांना सैफ अली खान हल्ला प्रकरणामधला जो प्रमुख आरोपी आहे तो पकडण्यात यश आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। निश्चितच प्रणाली, तुमच्याकडून अपडेट घेतच राहू। तुर्तास अशाच सोबत राहा। सध्या वांद्रे कोर्टाच्या इथे आमचे प्रतिनिधी विजय देसाई देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, आज या आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कशी ही पुढची प्रक्रिया असणार आहे, तिथून काय अपडेट्स मिळत आहेत? प्राजक्ता, आता काही वेळामध्ये वांद्र्याच्या हॉलिडे कोर्टामध्ये त्याला सादर करण्यात येणार आहे आणि न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालय त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी सुनावते, नेमकं कशा प्रकारे या ठिकाणी न्यायालय आदेश देतं हे आता पाहावं लागणार आहे। खरं तर हा जो आरोपी आहे हा बांगलादेशी असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि तो अनेक ठिकाणी काम करत होता। जिथे जिथे तो काम करत होता त्या ठिकाणची चौकशी आता केली जाणार आहे। याला या ठिकाणी काम करत असताना कोणत्या माणसाने मदत केली आहे, त्याला कागदपत्रांसाठी कोणी मदत केली आहे का, याचा सगळ्याचा तपास आता पोलीस करतात आणि ते सगळे जे पुरावे जे सापडतील ते आता त्याच्या न्यायालयात आता या ठिकाणी बांद्र्याच्या सादर केले जाणार आहेत आणि त्यानंतर न्यायालय जो आदेश देतील त्याचप्रमाणे पुढची कारवाई पोलीस करणार आहेत। प्राजक्ता, बरं विजय, तुमच्याकडूनही अपडेट घेत राहू। प्रणाली आणि विजय, तुम्हा दोघांचेही धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान हा आरोपी बांगलादेशातून आलेला असावा असा अंदाज व्यक्त करणारे पोलीस हा विषय वेगळ्याच बाजूला नेण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, अशी शंका आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे। कलाकार नेते सेफ वाटत नाहीत, त्यांना सुखरूप नाही, त्यांच्यावर हल्ला होतो, गोळीबार होतो, चाकूवार होतो। मग जर मोठे नेते आणि कलाकार आणि हे प्रसिद्ध VIP लोकच जर सेफ नसतील या महाराष्ट्रामध्ये तर गरिबाचं आणि सामान्य लोकांचं काय होणार? त्याच्यावर चर्चा होण्यापेक्षा पोलिसांनी आता वेगळी भूमिका घेत पोलीस जिथं कमी पडले
मग आता पोलीससुद्धा राजकीय नेत्यांसारखं नाही तर राजकीय नेत्यांचा आदेश घेऊन या सगळ्या गोष्टीला आता कुठंतरी वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत। मग असं म्हणावं लागेल की हा जो मारेकरू आहे आणि हा विषय थोडा बांगलादेशकडे जो घेऊन नेला जात आहे, मग आपल्याला म्हणावं लागेल मुंबईचं इलेक्शन जरा जवळ आलेलं दिसतंय। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे आणि या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी बांगलादेशींवर कारवाई आणखी तीव्र करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे। सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा मोहम्मद सेहदार हा घुसखोर बांगलादेशी आहे। त्याची अटक मुंबई पोलिसांनी केली, मी धन्यवाद देतो। महाराष्ट्र पोलिसांना मी आवाहन करतो त्यांची या बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधातली कारवाई तीव्र करावी, या सगळ्यांना पुन्हा बांगलादेश पाठवावं। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी असल्याचा संशय आहे आणि तो भारतीय असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। त्यामुळे या आरोपीला भारतात राहण्यासाठी कुणी मदत केली ते आता अडचणीत येणार आहे। आरोपी ज्या हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता त्याला त्या ठिकाणी काम कसं मिळालं याचा देखील पोलिसांकडून तपास केला जाणार आहे। या प्रकरणी हाऊसकीपिंग कंपनीच्या मालकाची ही चौकशी होऊ शकते, तर आरोपीनं काम मिळवण्याकरता कागदपत्र कशी जमवली याचा देखील पोलीस तपास करणार आहेत। सैफ अली खानवर घरात शिरून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। भारतात शिरल्यानंतर हा आरोपी आपली ओळख लपवण्यासाठी वेगवेगळ्या नावाने राहत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। हा आरोपी अटक केल्यानंतर वेगवेगळ्या नावाने भारतात राहत होता। पोलिसांनाही त्यानं वेगवेगळी नावं सांगितली। कधी तो स्वतःचं नाव नवीन पटनायक, कधी विजय दास, मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद, तर मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर अशी विविध नावं सांगत होता। तर हा आरोपी नेमका पोलिसांना काय काय नावं सांगत होता किंवा त्याने कशा प्रकारची कोणकोणती नावं बदलली होती आपण ते जाणून घेऊयात। त्यानं नाव बदलून बनाव केला। पहिलं नाव त्यानं सांगितलं नवीन पटनायक, त्यानंतर विजय दास, मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आणि त्यानंतर मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर अशी वेगवेगळी नावं तो सतत सांगत होता। दरम्यान सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता। चोरीच्या उद्देशानं तो सैफच्या घरात शिरला, मात्र तो सैफ अली खानचं घर होतं हे त्याला माहीत नव्हतं। भारतात आल्यानंतर तो ठाण्यात एका हॉटेलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करत होता आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शन साईटवर देखील काही दिवस काम केल्याचं तपासात समोर आलंय। हल्ल्यानंतर आरोपी घाबरला होता, त्यामुळे वांद्रेहून तो कपडे बदलून दादरला गेला। दादरहून त्यानं थेट ठाणं गाठलं आणि ठाण्यामध्ये या घटनेनंतर तो मानसिक तणावात होता। वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस एकाच वेळी आरोपीचा ठाण्यामध्ये शोध घेत होते।